नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येवला तालुक्यातील देवळाणे येथील शेतकरी दाम्पत्यावर झोपेत असताना ॲसिड हल्ला झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी जखमींची भेट घेत माहिती घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तपासाला गती दिली. यातील 2 मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील देवळाणे येथील शेतकरी दाम्पत्य शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घराच्या गच्चीवर झोपलेले असताना रात्री 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान शेतकरी दाम्पत्य भाऊसाहेब बोर्डे आणि कांता बोर्डे यांच्यावर ॲसिड हल्ला झाला. दोघांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळाले. जखमी दाम्पत्याला येवला येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जखमी दाम्पत्याचे जबाब तसेच घटनास्थळी मिळालेले भौतिक पुरावे आणि तांत्रिक माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरवली. तसेच पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 40 वर्षीय चांगदेव मोरे आणि 20 वर्षीय सचिन कोटमे दोघेही राहणार देवळाणे या दोघी आरोपींना शिताफीने अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी इसम भाऊसाहेब बोर्डे व आरोपी चांगदेव मोरे यांचे बांधावरून जुने वाद होते. तसेच यावर्षी भाऊसाहेब बोर्डे यांना कांद्याचे उत्पन्न चांगले निघाल्याने आरोपी चांगदेव मोरे हा त्यांच्याबद्दल सार्वजनिक वाईट साईट बोलत होता. या रागातून चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे यांनी रात्रीची संधी साधून पती पत्नीवर ॲसिड हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेने येवला तालुक्यासह पंचक्रोशीमध्ये खळबळ उडाली होती. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला. धन्यवाद. डिस्ट्रिक्ट में येवला पुलिस स्टेशन, येवला तालुका पुलिस स्टेशन के अंदर एक देवड़ाने करके गांव है. उस गांव में एक फैमिली जो थी, फैमिली उनके टेरेस के ऊपर जब उन्होंने वो मतलब सो रहे थे तो रात में उनके ऊपर एसिड टाइप का जो भी सब्सटेंस है उस सब्सटेंस से उनके ऊपर फेंका गया. तो उनका चेहरा जो है, चेहरे में इंजरी और हैंड्स पे उनकी इंजरी हुई थी. वो इंजरी के कारण हमने जो है तत्काल वहाँ पे टीम्स के द्वारा जो भी इन्वेस्टिगेशन किया, उसका इन्वेस्टिगेशन करने के बाद हमको गुनाह ऑफेंस जो है वो डिटेक्ट हुआ. उसमें जो है 2 एक्यूज हमने अरेस्ट किए. तो 2 एक्यूज जो है उनका जो पर्सनल राइवलरी उनके फार्म के कारण था, खेती के कारण जो पर्सनल राइवलरी था, और उसमें जो थोड़ा सा उनके मतलब थोड़ा जेलस टाइप वो एक दूसरे के ऊपर थे, उसके कारण वो ऑफेंस हुआ था. उन्होंने ऐसा किया था, उन्होंने उसकी कबूली दी है और हमने 2 आरोपी अरेस्ट किए. उसको कोर्ट में लेके जाएंगे और इसमें जो भी कुछ लगता है वो अकॉर्डिंगली उसका इन्वेस्टिगेशन आगे होगा. सर, दूसरा सवाल ऐसा है कि